मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली। रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, नीलम गोरेंसह इतर नेते जे आहेत ते बैठकीला उपस्थित होते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। महायुतीसाठी प्रचार कसा करायचा याची रणनीती आखली जाते। तसंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदाऱ्यांचं वाटप सुद्धा या बैठकीमध्ये करण्यात आलं आहे। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय की मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली आहे, काय अपडेट्स? नक्की सुरुवात खरं म्हणजे बघायला गेलं तर येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात एक मोठी घडामोड म्हटली जाईल। कारण कालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली होती। त्या आमदारांनी त्यांच्या भूमिका महायुतीमधल्या ज्या काही होत्या त्या मांडल्या होत्या। आज पुन्हा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावरती बैठक बोलावली होती। थोड्याच वेळात ती बैठक पूर्णपणे संपलेली आहे आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे बैठकीमध्ये महायुतीसाठी कसा काय प्रचार करायचा, तसंच येणाऱ्या निवडणुकीसाठी काय आपण रणनीती आखणार आहोत, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झालेली आहे। प्रत्येक नेत्यांना उमेदवाराची जी एक जबाबदारी आहे ती दिलेली आहे। तसेच प्रत्येक नेत्याने इतर मित्र पक्षांच्या नेत्यांसोबत निवडणुकीच्या काळामध्ये संपर्क ठेवायचा आहे, समन्वय साधायचा आहे। कुठलीही अडचण येणार नाही महायुतीमध्ये निवडणूक लढवण्यामध्ये, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झालेली आहे। आणि त्यानंतर प्रत्येक नेत्यांना एक जबाबदारी दिलेली आहे। मात्र ती जबाबदारीमध्ये नेमकं काय काय काम असणार आहे हे अद्याप जरी स्पष्ट झालं नसलं तरी देखील येणाऱ्या निवडणुकीला घेऊन मुख्यमंत्री असतील किंवा मग महायुतीमधले सर्व नेते असतील हे पूर्णपणे कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच सूरज, आपण सांगितल्याप्रमाणे या बैठकीमध्ये एकूणच महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये कसा प्रचार करायचा याची एक रणनीती आखली गेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।